कल्पना करा, आपलं संपूर्ण भविष्य फक्त एका घोषणेवर अवलंबून आहे, पण ती घोषणा कधी होणार हेच कोणी सांगायला तयार नाही. महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी सध्या अगदी याच परिस्थितीतून जात आहेत. त्यांच्या करिअरला एक नवी दिशा देणाऱ्या निकालांची प्रतीक्षा दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक होत चालली आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की नेमकं घडतंय काय? बार्टी, TRTI, महाज्योती ह्या फक्त काही संस्थांची नावं नाहीयेत, तर राज्यातल्या हजारो मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय सेवेत जाण्याचं एक खूप महत्त्वाचं माध्यम आहेत. त्यांच्यामार्फत जे प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळते त्यातून कित्येक जण आपलं भविष्य घडवतात. मग या संस्थांचे निकाल वेळेवर का लागत नाहीयेत? याचा थेट फटका बसतोय त्या प्रत्येक उमेदवाराला ज्याने ही परीक्षा दिली आहे. आता काहींसाठी ही फक्त एक निवड यादी नाहीये, तर पुढच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या शिष्यवृत्तीची खात्री आहे. तर काहींसाठी पोलीस भरती किंवा MPSCच्या तयारीची ही शेवटची संधी असू शकते, जी हातातून निसटून जाते की काय अशी भीती त्यांना वाटते. हे फक्त आकडे नाहीत, ही एकेका तरुणाच्या संघर्षाची गोष्ट आहे. चला आता या दिरंगाई मागची मानवी बाजू जरा समजून घेऊया. जेव्हा दिलेली आश्वासनं आणि तारखा पोकळ ठरतात तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठत असेल? एका विद्यार्थ्याने अधिकाऱ्याला केलेल्या फोन कॉलवरून या वेदनेची तीव्रता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. फक्त हे एक वाक्य ऐका, लय हलाकीची परिस्थिती. ही केवळ एक अडचण नाही, ही एक प्रकारची हतबलता आहे. विचार करा, एका बाजूला पोलीस भरतीसारखी एक मोठी संधी समोर उभी आहे आणि दुसऱ्या बाजूला निकालाच्या प्रतीक्षेत त्यांचं भविष्य अडकलंय. या दोन दगडांमध्ये हे विद्यार्थी अक्षरशः भरडले जात आहेत. आणि ही हतबलता का वाढतीये? कारण त्यांना फक्त तारखेवर तारीख दिली जातीये. आधी काय सांगितलं गेलं की 21 डिसेंबरला निकाल लागेल. तो दिवस आला आणि गेला. मग सांगितलं मंगळवारी, तोही रिकामाच गेला. त्यानंतर बुधवारची आशा, पण प्रतीक्षा काहीच संपली नाही. प्रत्येक आश्वासनासोबत त्यांची आशा थोडी वाढते आणि प्रत्येक चुकलेल्या तारखेसोबत निराशा आणखी घडत होते. आणि याच चक्रातून हा प्रश्न जन्माला येतो, आम्ही कोणाच्या आशा पकडू सर? हा फक्त एक प्रश्न नाहीये, तर व्यवस्थेवरच्या विश्वासाला बसलेला हा एक मोठा तळा आहे. जेव्हा जबाबदार पदावरच्या व्यक्तींकडूनच काही ठोस उत्तर मिळत नाही, तेव्हा या तरुणांनी विश्वास तरी कोणावर ठेवावा? बरं, या सगळ्या गोंधळावर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मग अधिकृत स्पष्टीकरण काय दिलं जातंय? या दिरंगाईमागे नेमकं कोणतं कारण पुढे केलं जातंय? तर समोर आलेलं कारण आहे आचारसंहिता. आता निवडणुकीच्या काळात नवीन घोषणा किंवा प्रक्रिया थांबतात हे खरं आहे, पण मग विद्यार्थ्यांचा एक प्रतिप्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे की जर आचारसंहितेमुळे निकाल थांबलेत तर मग इतर शासकीय परीक्षांचे निकाल कसे काय जाहीर होत आहेत? हा दुजाभाव का केला जातोय? आणि या प्रश्नावर मिळणारं उत्तर ठरलेलं आहे. तोडगा काढण्याचं काम चालू आहे. हे एक असं उत्तर आहे जे खरं तर काहीच सांगत नाही. ते ना उमेदवारांना कसला दिलासा देतं, ना कोणती स्पष्टता. हे फक्त वेळ मारून नेण्याचा एक प्रयत्न वाटतो. पण विद्यार्थी फक्त वाट पाहत बसलेले नाहीत. मूळ स्रोतामध्ये या नुसत्या प्रतीक्षेतून बाहेर पडून एक सक्रिय आणि संघटित मार्ग सुचवण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांचा आवाज थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोचू शकेल. ही एक खूप सोपी पण तितकीच प्रभावी रणनीती आहे. यात कुठेही राग किंवा आक्रस्ताळेपणा नाही, तर अगदी नम्रपणे पण सातत्याने आपला हक्क मागण्याचा हा एक प्रयत्न आहे. योग्य विभागात फोन लावून आपली अडचण नेमकेपणाने सांगून आणि वेबसाईटवर अधिकृत सूचनेची मागणी करून विद्यार्थी एक प्रकारे दबावगट तयार करत आहेत. आणि हा प्रयत्न काही 1-2 विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाही. दररोज साधारणपणे 300पेक्षा जास्त विद्यार्थी हेल्पलाईनवर फोन करत आहेत. जरा विचार करा, जेव्हा रोज एवढे फोन एकाच प्रश्नासाठी येऊ लागतात तेव्हा त्या समस्याची तीव्रता दुर्लक्षित करणं प्रशासनालाही अवघड होऊन बसतं. मूळ स्रोतामधून हाच संदेश दिला जातोय की हे प्रयत्न थांबता कामा नयेत. हा लढा माहिती मिळवण्याचा आहे, आपल्या हक्काचा आहे आणि तो सगळ्यांनी मिळूनच लढावा लागेल. आणि यामुळेच आपण एका निर्णायक प्रश्नावर येऊन थांबतो. विद्यार्थ्यांचा हा संघटित आणि शांततापूर्ण दबाव प्रशासनाच्या मौनाची भिंत तोडू शकेल का? दररोज वाजणाऱ्या शेकडो फोन कॉल्समुळे उत्तरांची दारे उघडतील का? या प्रकरणावर पुढे काय होतंय हे जाणून घेण्यासाठी आणि अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.